आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझं हे असं होतं, मला खूप काही तुला सांगायचं होतं आणि मी विसरून जातो. वहिनी तुला माहितीये वेद आणि सौरभ किती मोठे झालेत. अगं म्हणजे कामावर पण जायला लागले ते. आणि वेद तर अगदी तुझ्यासारखा आहे वहिनी. निष्पाप, निरागस, प्रेमळ, फार गुणी. पण मला राहून राहून आपली शेवटची भेट आठवत राहते आणि मग मला खूप वाईट वाटतं. मी काहीच करू शकलो नाही याचं मला वाईट वाटतं वहिनी. खर तर मला तुला हे सगळं समोर सांगायचं असतं, तुझ्या समोर मला व्यक्त व्हायचं असतं, पण तुझी भेटच होत नाही ग. खूप आठवण येते तुझी वहिनी, खूप आठवण येते. इथे आलं की आणि सारखं वाटतं की तुला भेटायचंय, एकदा का होईना भेटायचं, एकदा का होईना. सौरभ, तुला पॅटर्न लक्षात येतोय का? आधी मला काय दिसलं, वडाच्या झाडासोबत एका मुलीचं लग्न होतं. त्यानंतर मला ती बाई दिसली आणि नंतर मला कळलं की नलीचं लग्न वडाच्या झाडासोबत होणार आहे. नली घर सोडून जात होती. ती बाई माझ्या बाईकच्या आडवी आली. मी ब्रेक दाबला आणि मला नली दिसली. आणि काल काय झालं, ती बाई दिसली, आपण तिला फॉलो केला. आपण कुठे पोहोचलो? संकेत पर्यंत. म्हणजे नलीच्या बाबतीत जेव्हा असं काहीतरी घडणार असतं तेव्हा ती बाई मला दिसते. कोण दिसते? नाही, कोण नाही, कोणीच नाही दिसत. अरे दिसते म्हणाला तो कोणीतरी, आता मी ऐकलं. एक आकृती दिसते दादाला. काय? हा अगं म्हणजे एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी एक बाई दिसते त्याला. कोण बाई दिसते? अगं तीच तर मिस्ट्री आहे ना. शुद्धीवरच ना तू? अगं खरं म्हणजे बघ, काल मी सोबत होतो ना त्याच्यात, तेव्हा पण त्याला ती बाई दिसली. कोणती बाई? तेच तर सांगतो ना, मला नाही दिसत, ती फक्त त्याला दिसते. ए बाबा तूच सांग. भास असेल रे. नाही आई, भास नाही येत. भास एक दोनदा होतात. ती बाई मला खूप वेळा दिसली. सौरभ, ती बाई मला इतक्या वेळा दिसली पण मला ना तिची कधी भीती नाही वाटली. अरे कशी दिसते ती बाई? चेहरा नाही दिसत. साधारण ती मध्यम बांध्याची असेल आणि तुझ्या वयाची असेल. हा, माझ्या वयाची बाई?